गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीधराळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी शम्भो मधुकोणतारी सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। जयालाभरे कुलदत्तावधानी जया बोधती दत्तये निधामी स्वये कष्टती जय जना उद्धराय नमो रामचन्द्रा नमो देवराय अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन जय गजानन जय गजानन। आपल्या सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक अभिवादनपूर्वक मी स्वागत करतो। सर्वांच्या चिंतनामध्ये विराजमान असलेल्या सद्गुरुरायांना मनोभावे प्रणिपात करतो। प्रसादासह स्फूर्ती दे अशी विनवणी करतो। श्री महाराजांच्या लीलेचा कुठलाही प्रसंग कुठलाही भाग ऐकत असताना ज्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात त्यांच्यावर महाराजांची इतकी काही कृपा असते की ते समोर बसलेत समोर उभे राहिलेत की मग जे आपल्याला व्यक्त व्हायचं आहे ज्या माध्यमातून ते आपोआप जुळत जातं सुचत जातं असा माझा आतापर्यंतचा नेहमीचा अनुभव आहे। आणि या सत्रांमध्ये सकाळच्यापासून कालपासून तो अनुभव आणखी तीव्रतेने येतो आहे। बोलविता धनी वेगळाची हा जो भाग आहे म्हणताना सोपा आहे, पण आपण जो धनी आपल्याकडनं आपल्याला बोलवीत असतो त्याचं बोलणंच जर नाही ऐकलं आणि आपणच आपलं रेटत राहिलो मत, तर मग काय होतं की सरमिसळ होते। अर्ध त्यांचं ऐकायचं अर्ध आपलं काहीतरी मिसळायचं। म्हणून अतिशय प्रपन्नतेने
शरणागततेने लीन होऊन महाराज आपणच बोलविते आहात असा मनोभाव दरवेळेला मी रुजू करतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या. बोलू जाता बरळ करीतसे नीट मेली लाज थीट केलो देवा. असा अनुभव दरवेळेला मग येतो. यावेळेला तर अधिक पटीने येतो आहे. श्री गजानन विजय ग्रंथ इतका खोलवर आपल्यापर्यंत पोचलेला आहे, आपल्या हृदयापर्यंत पोचलेला आहे. आपले साधा आपल्याशी हितगुज साधत असताना त्याच्यामधल्या बऱ्याचशा उकली आपल्या पदरी आलेल्या आहेत हे जाणवतं. दरम्यान भोजन अवकाशामध्ये किंवा साधे भेटत असताना तुम्ही माझ्या ओळखीचे असा नसा, पण ज्यावेळेला आपण बोलके होता ना त्यावेळेला महाराजांच्या कृपा प्रचिती प्रत्ययाचे आपण किती छान श्रीमंत धनी आहात हे जाणवतं. अंतरी फिरू नये उचंबळून प्रार्थना. ही माझी प्रार्थना एवढी मला उमगली नाही तेवढी जास्त तुम्हाला उमगलेली आहे. नित्याचा कित्येक जण सांगतात की रोज ही प्रार्थना आम्ही म्हणतो. आता माझ्या अकोल्याच्या माहेरवाशिनी पूर्वाश्रमीच्या गिरीधर ताई आता नागपूरला असतात. त्यांनी सांगितलं की ही प्रार्थना मी शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये की जिथे क्षणभर उभं राहायला मिळतं तिथे ती पूर्णपणे आणि चांगल्या स्वरामध्ये महाराजांना ऐकू जाईल अशा स्वरामध्ये, खरं तिथे बोलू देत नाही, पूर्ण सगळेच्या सडवे सगळे कडवे मी म्हटले म्हणे. आत्ता येताना शेगावून ज्या आत्ता गेल्या होत्या त्या, आणि मला कोणीही तिथे अडवलं नाही किंवा काय म्हणतायत पूर्ण म्हणू दिलं. म्हणजे केवढी शब्दाला धन्यता आपल्या माध्यमातून मिळाली आहे मला सांगा. केवढी मोठी कृपा आपल्यावर श्रींची आहे. सामान्यपणे आपण शेगावला जातो तर कुठली तरी तक्रार घेऊन जातो, कुठलं तरी मागणं घेऊन जातो, पण आपलं शेगावला जाणं जरा वेगळं असावं. आपण ख्याली खुशाली आपल्या वाट्यावर येणारी कृतकृत्यता कृतार्थता ही महाराजांच्या कानी घालण्यासाठी जातात. खरोखरच आपल्या या भक्तीविषयी फार अतिशय आदरपूर्वक आनंद व्यक्त करावा असा वाटतो. श्री महाराजांच्या वाङ्मय मूर्तीची निर्मिती ग्रंथ ज्यांच्या लेखणीमधून विरचित झाला असे श्री दासगणू महाराज त्यांचं चरित्र संक्षिप्तपणे, त्यानंतर संतांचं अवतरण उद्धरण्यासाठी उद्धाराची थोडीशी जाणीव की आपण हळूहळू आपल्या पाशातून मुक्त होणं याला उद्धार म्हणतात. आपल्या आत्मप्रचितीपर्यंत आपल्याला येण्याची वाट गवसणं ही उद्धाराची प्रक्रिया आहे. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलाशी भूवर जडमूळ ताराया. हा जो जडमुळाचा उद्धार करण्याची प्रक्रिया आहे याची सोपी वाट महाराज आपल्याला करून देतात. त्याच्याविषयी आपण सकाळी आज छान चर्चा केली, रसाळ अशी चर्चा झाली. संकीर्तन खूप खूप छान झालं. भूतळावर संतांचं आगमन कशासाठी होतं, अवतरण कशासाठी होतं हे आपण बघितलं. संतांचा आधार असल्यामुळं अशाश्वत वाटणारा प्रपंच हा शाश्वताकडे घेऊन जाणारी एक वाट होतो, वहिवाट होतो, माध्यम होतो. हे आपल्याला निश्चितचपणे एकमेकांना पटवून सांगता आलं. आणि आता संत आणि भगवंत ओवीमधूनच घेतलेला हा विषय आहे, मथळा आहे. संत अथवा भगवंत एक रूप साक्षात, गुळाच्या त्या गोडीप्रद कैसे करावे वेगळे निराळे. दासगणू महाराजांनी काही ठिकाणी खूप छान आपल्यासाठी सूचन करून ठेवलेलं आहे. स्तवन आहे तसं सूचनही आहे.
लीला आहेत छानपैकी, आपलं मन तिथे रमावं अशा, आणि त्यासोबत अनमोल असलेलं प्रबोधन देखील आहे. परंपरा संस्कृती सांभाळण्यासाठी असलेली जी काही एक पद्धत आहे तिचाही मान राखलेला आहे, परंपरेचा आणि पर्यावरणाचा देखील मान राखलेला आहे. ज्याप्रमाणे भक्तीचं मानस दासगणू महाराज कसं असावं असं सांगतात, त्याप्रमाणे समाजाचं मानस देखील महाराज सांभाळायला सांगतात. हेही देखील दासगणू महाराज काही काही ओव्यांमधून आपल्याला सूचित करतात. समाजमान, देहाचे जसे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळावेत. देह प्रारब्ध जायचे अशी नरसिंह महाराजांची आणि आपल्या महाराजांची हेतुभूत होते. जसं देह प्रारब्ध असतं तसं आपलं देशाप्रती असलेलं कर्तव्य देखील असतं, हे देखील महाराज सांगतात. गजानन विजय ग्रंथामध्ये जे जे काही प्रबोधन आलेलं आहे ते इतकं सुंदर आहे की सांगोपांग अभ्यास करणाऱ्या एखाद्या साधकाला गजानन विजय ग्रंथामध्ये सगळं काही प्राप्त होतं, सगळं काही मिळतं. येणाऱ्या ज्या काही शंका कुशंका असतात छोट्या बहुत, दर दिवशी आपण थोडेसे कुठेतरी मनोमालिन्य मात्र कुठेतरी येतच राहतं, पण ते शुद्ध आणि स्वच्छ करण्याची प्रक्रिया गजानन विजय ग्रंथाच्या या प्रबोधनाच्या माध्यमातून सतत आपल्यावर होतं. पारायण याचसाठी आपण कदाचित करत असू, रोज अध्याय याचसाठी कदाचित वाचत असू. धकाधकीच्या या सगळ्या जीवन प्रणालीमध्ये कुठेतरी कडगोड अनुभव आपल्या वाट्यावर येणारच हो. बाहेर गेलं की जशी धूळ आपल्या पेहरावावर साचते आपसूकपणे, आणि ती आपल्याला मान्य असते की हा काल घातला होता पेहराव, आता तो धुवायला आलेला आहे, म्हणजे त्याच्यावर कुठेतरी धुलीकण, कुठेतरी धूळ, कुठेतरी मळ साचलेला आहे, हे जसं मान्य असतं तसं या मनोवेशावर देखील काही ना काहीतरी वाट्यावर आलेल्या कडूगोड अनुभवाचं मालिन्य साचणारच ना. आणि ते स्वच्छ करण्याची प्रक्रिया ही गजानन विजय ग्रंथाच्या प्रत्येक लीलेच्या पाठीमागे असते. काही काही जणांचा तर असा अनुभव आहे, खूप थकवा आलेला आहे, काहीच करावंसं वाटत नाही. मग काय करायचं, गजानन विजय ग्रंथामधला एखादा अध्याय वाचायचा, वाचल्यानंतर प्रसन्न वाटतं. एखादी महाराजांची लीला आपण सांगायची किंवा एखाद्याकडनं ऐकायची, प्रसन्न वाटतं. हे का होतं माहिती आहे का? चित्तशुद्धीमुळं. साधं 10 मिनिट जरी आपण बोललो ना महाराजांच्या विषयी, तर सगळा मनाचा शिंभाग दूर होतो बघा. करावंच वाटतं, उमेद पुन्हा जागी होऊन जाते, जग सुंदर वाटायला लागतं. महाराज निराशा झटकून टाकतात. एवढं बळ मनोमालिन्य दूर करण्याचं श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपल्याला प्राप्त होतं. खूप मोठा आधार महाराज क्षणोक्षणी पावलोपावली आपल्याला देतात. जशी एक सद्गुरू देवता म्हणून महाराजांकडे आपण बघतो, तशी आपली एक कुलदेवता पण असते, कुलदैवत पण असतं. पूर्वजांनी सुपूजित करून ठेवलेली ही कुलदेवता, तिच्याविषयी समर्पित भाव कुटुंब ज्यावेळेला व्यक्त करतं आणि तसा आचार करतं त्यालाच कुळाचार म्हणतात. कुलदेवतेप्रती आदरयुक्त अंतःकरणाने वावरणे याला कुलाचार असं आपण म्हणू. गजानन विजय ग्रंथामध्ये आपल्याला बरोबर काही काही ठिकाणी अमुक करा. 4थ्या अध्यायामध्ये महाराज सांगतात ना की वैदिक ब्राह्मण बोलवा, मग भजन जागर करा, मग बने पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा, एक एक रुपया ब्राह्मणाशी द्या. मग छान महाराज असं सांगतात, तशी तयारी सगळे करतात. खरं पाहिलं तर ते स्वयंमेव ब्रह्म होते.
प्रत्यक्ष पांडुरंग चालते बोलते पांडुरंग आहेत असं गोविंदबुवा टाकळीकरांनी आपल्याला सांगितलेलं होतं. तरीही महाराज सांगतात की पूर्वसुरींच्या पुण्याईला सतत उजळ करीत राहा, त्याचा प्रतिपाळ करा, पूर्वजांचा मान आणि वंशजांचं कौतुक सांभाळत राहा, करत राहा. त्या 4व्या अध्यायामध्ये जी वसंत पूजा महाराजांनी सांगितली ती पुणेवाले फार सुंदर पद्धतीने दरवर्षी मे महिन्यामध्ये करतात. काही काही वेळेला खंडू पाटलांना सांगितलं की तू आहेस घरचा धड, मग आंब्याचा रस द्विजाला घाल, धर्म करायला सांगतात. लोकाप्रती उतराई होण्याची प्रक्रिया महाराज सांगतात. ग्रामदेवता ज्या आहेत आपल्या त्याप्रती आपला शरणभाव असावा, पूजनीय भाव मनामध्ये असावा त्यांच्याविषयी, याचं देखील महाराज सूचन करतात. राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात हेही सांगतात. भास्कर पाटलांनी मलकापूरला नेण्यासाठी महाराजांच्यासाठी आरक्षित करून ठेवली होती एक पूर्णपणे रेल्वेची बोगी, एक डबा. आपल्यामुळं इतरांना त्रास होईल यामुळं तो धडा शिकवण्यासाठी महाराजांनी लीला केली. म्हणजे कितीतरी गोष्टी महाराज सांभाळायला सांगतात. कारण हा देह या जीवाला किंवा या आत्म्याला मिळालेला आहे. तो आत्मा त्या परमात्म्याला मिळण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी आतुरलेला आहे. या कुडीमध्ये तो बसलेला आहे, या देहामध्ये बसलेला आहे. म्हणून या देहाविषयक असलेले जे काही नियम आहेत ते पाळण्याची सूचना महाराज करतात. पहिल्या अध्यायामध्ये नाही का, अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे जाणीला. ही सगळी प्रापंचिक असलेली कर्तव्याची बूज आपण अतिशय श्रद्धायुक्त, जसं सद्गुरांच्या प्रती आपण असतो ना समर्पित, तशा श्रद्धायुक्त अंतःकरणाने सांभाळायला पाहिजेत असं महाराज सांगतात. बरं, कशापासून हे जग झाले हे कळे या नरजन्मी, ते दिले टाकून आणि व्यवहारी गोविले मन, हे देखील महाराज सजग आपल्याला करतात. कारण हे सगळं ईश्वराने दिलेलं आहे. हे डोळे कोणी दिलेत, हे कान कोणी दिलेत, हा देह कोणी दिला, ही जाणीव कोणी दिली, ही सगळी इंद्रियाची, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, ही सगळी इंद्रिय ही कोणी दिली, त्या भगवंतानी दिली. ही त्याची देणगी आहे. खरं हे त्याच्या मालकीचं आहे. त्रयस्थ म्हणून साक्षी भावाने या देहाकडे बघायचं. देवा, तू दिलेला देह माझ्याकडनं छान प्रतिपाळला गेला पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्ष नको. ते जरी नश्वर जरी असलं तरी ईश्वरीय आहे, ईश्वराने दिलेलं आहे ते आपल्याला. म्हणून या देहाच्या सगळ्या नैसर्गिक भावाचा छान आनंदाने प्रतिपाळ करायचा, कर्तव्य दक्षतेने प्रतिपाळ करायचा, याची सूचना महाराज वारंवार करतात. कारण की यावरूनच आपल्याला भगवंताची प्रचिती येत असते. तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळ्याला तुकोबाराय सांगतात की पहा माझ्या विठोबाचं किती सुंदर रूप आहे. हाताला भजन करायला सांगतात, कानाला श्रवण करायला सांगतात. बघा ना, याचा अर्थ किती महत्त्व आहे या सगळ्या गोष्टीला. कारण ईश्वराला समजून घेण्यासाठी ही माध्यमं आहेत. ती माध्यमं तिकडे नसतील तर मग ती बाह्य आचरण करणारी बाह्यगामी इंद्रिय आहेत. त्याला अंतर दृष्टीने बघायचं, त्याला आतमध्ये बघायला सांगायचं. आणि मग एकदा जमलं की मग ज्याला ईश्वर म्हणतात, ज्याला भगवंत म्हणतात, तो भगवंत आपल्याला अनुभवता येतो, त्याची जाणीव होते.
जली स्थळी काष्टी पाषाणी तो आहे हे जाणवायला लागतं. कोणीही आपल्याकडे बघत नाही, कदाचित आपणही आपल्याकडे बघत नाही, त्यावेळेला तो आपल्याकडे बघत असतो. आणि एकदा का असं ईश्वर सानिध्य समर्थांच्या त्या श्लोकामध्ये आहे ना, मनाच्या श्लोकामध्ये, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. घाबरू नकोस, तो देव आहे तुझ्यासोबत, तो आहे ना तुझ्यासोबत, तू कशाला घाबरतो. आणि देव हा सदैव सोबत असतो, ही जाणीव गजानन विजय ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला महाराज करून देतात. जसं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, समर्थांचं वाक्य सामर्थ्य देणारं आहे, एकदम समर्थ माझ्यासोबत आहेत. आणि हे कळावं म्हणून गजानन विजय ग्रंथाच्या लीलेच्या पाठीमागे श्रोते हो महाराजांचा कळकळीचा सांगावा ओतप्रोत भरलेला आहे. मग इथे प्रचिती येते की ईश्वर, माऊलीची एक सुंदर ओवी आहे, तुम्हा आम्हाला ईश्वर तर काही सापडणार नाही. माऊलीच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत ना, म्हणून त्याचा आठव इथे करणं संयुक्तिकही ठरेल, स्वाभाविकही ठरेल आणि औचित्याचंही ठरेल. एकदा का महाराज मिळालेत आपल्याला, मिळालेच आहेत, अहो ते आपलेच आहेत हो, आणि ते म्हणतात तुम्ही माझे आहात. हा संबंध झाला, ही सोयरीक झाली आता आपली. सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नाही सुटका, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. हा झाला आता. आता यानंतर संत भगवंतापाशी घेऊन जातात बघा. जळी स्थळी काष्टी पाषाणी हा सगळा ईश्वर व्यापलेला आहे. श्री कयाधुसुताला, श्री भक्तराज प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी हिरण्यकश्यपूने विचारलं, तुझा नारायण कुठे आहे? तो म्हणे कुठे नाही आहे हे विचारा, की इथे नाही आहे नारायण असं विचारा, तो सगळीकडे व्यापलेला आहे. हा काय प्रश्न झाला? जशी हवा सर्वत्र आहे, वायू सर्वत्र आहे, तसा तो माझा नारायण सगळीकडे आहे. असं काय म्हणतोस प्रल्हादा? उगीच थट्टा काय ही? कुठेही आहे. कुठे आहे? मग हिरण्यकश्यपूचं लक्ष त्या खांबामध्ये गेलं. खांबामध्ये पण आहे? हो आहे. आणि मग श्री नरसिंहरायाला अवतरावं लागलं ना आपल्या भक्त प्रल्हादासाठी. जळी स्थळी काष्टे पाषाणी, पण या पातळीवर भक्ताला जाण्यासाठी मात्र सद्गुरूंच्या माध्यमातून एक सेतू साधावा लागतो. हे ब्रह्म सगळीकडे आहे, पण त्या ब्रह्म्याचं होऊन राहणं, ते प्रतीत होणं हे मात्र कठीण आहे. त्याच्यासाठी माऊलींना कदाचित कोणी प्रश्न विचारला असेल, ज्ञानेश्वर माऊलींना, की सगळीकडे हे ब्रह्म आहे, अन्न ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे, मग ते आम्हाला कधी दिसणार नाही का आमच्या कल्पनेप्रमाणे? हे कठीण आहे का? किंवा त्याच्यासारखंच होऊन राहणं आम्हाला जमेल का? तेव्हा माऊलींचा एक सुंदर अभंग, गाथेमधला एक अभंग, फार छान अभंग आहे. माऊली म्हणतात की ब्रह्मी ब्रह्म होणे हे नाही फुकाचे, बोलता ती वाचे वाचाळते. माऊली खरं तर कठोर शब्द फार कमी वापरतात, पण इथे वाचाळ शब्द वापरलेला आहे. हे सोपं नाही बरं. यासाठी सद्गुरूंच्या माध्यमातून जावं लागतं. तुमची कुलदेवता तुमच्या घरी असते, तुमची आराध्य देवता तुमच्या कदाचित रोजच्या अन्निकामध्ये असते, पण तिच्या खऱ्या अर्थाने आत्मदिठीतून दर्शनाचा लाभ घेणे हे सोपं नाही. आणि त्यासाठी ब्रह्मी ब्रह्म होणे हे नोहे फुकाचे, बोलता ती वाचे वाचाळते. मग माऊलींना प्रतिप्रश्न केला जातो, मग आम्हाला कधीच दिसणार नाही का ब्रह्म? गुरुगीतेमध्ये देखील हा प्रश्न विचारलेला आहे पार्वतीने शंकराला.
की कधीच ईश्वराचं दर्शन होणार नाही का या जीवाला? पार्वतीनी, सतीनी, कोणाला? आपल्या पतिराजांना, शंकरांना. आणि ज्यावेळेला मग शंकराने सांगितलं की होईल, आणि मग गुरुगीता जन्माला आली. तसंच माऊली इथे सांगतात की ब्रह्मी ब्रह्म होणे हे नाही फुकाचे, हे नवे फुकाचे, बोलता ती वाचे वाचाळते. होईल बरं, पण त्यासाठी काय लागतं? तर त्यासाठी पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई, तिसरी ती पाही गुरुकृपा, तिसरी ती पाही गुरुकृपा, तिहीचा संयोग अभ्यासावा योग, मग घडे संग ब्रह्माचा पै. ज्ञानदेव म्हणे आपुले स्वहित, दो तिन्ही एक चित्त झालो तेव्हा. फार सुंदर माऊलीचा अभंग आहे. आणि आपल्या आजच्या या विषयाला, या प्रहराच्या विषयाला संत आणि भगवंत यासाठी आहे की भगवंताचं यथार्थपणे दर्शन जर घ्यायचं असेल तर काय काय लागतात? 3 गोष्टी लागतात. पूर्वीचे सुकृत, आपल्या सगळ्यांचं पूर्वीचं सुकृत आहे म्हणून तर गजाननाच्या चरणापाशी आहे. बहुत सुकृताची जोडी तेने विठ्ठली आवडी आहे ना. पूर्वीचे सुकृत, आईवडिलांची पुण्याई, वाड वडिलांनी आपल्यासाठी महाराजांना अवतारा या म्हणून सांगितलं, आलेत महाराज. 1939 साली आपल्याला हा ग्रंथ लिहून ठेवला दासगुरू महाराजांनी, तो आज आपल्या समोर आहे. पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई, हा फार महत्त्वाचा भाग आहे. या जन्मामधली कमाई, या जन्मामधली कमाई. मला ग्रंथ दिला पण तुम्ही वाचला का? अभ्यासला का? त्याच्यावर चिंतन केलं का? रोजचं त्याचं पारायण केलं का? गुरुपुष्य किंवा आणखी कुठल्या सुंदर औचित्याने त्याच्या समोर बसून तशी ती पारायण साधना केली का? तो ग्रंथ इतरांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला का? त्या ग्रंथापर्यंत येण्यासाठी काही भक्तांना आपण सहाय्यभूत झाला का? जसं देव मामलेदाराचं पुस्तक आता मला कोणीतरी गुरु भगिनी भेटल्यात, त्यांनी देव मामलेदारांचं चरित्राचं पुस्तक स्वतःच्या स्वखर्चाने प्रकाशित केलं. ही ये जन्मी कमाई आहे. अहो, माझ्या समोर इथे ह्या आमच्या दोघी गुरुबंधी भगिनी बसलेल्या आहेत, मधुराताई, ह्या सगळ्या, हे सगळे खरं सांगू का, व्यासपीठावर तुम्हाला दिसावं आणि व्यासपीठाचा मान आणि रूपरेषिक पत्रिकेमध्ये एक निरूपण करणारा म्हणून मी इथे बसलो आहे. हा शिरस्ता आहे. अन्यथा यामधून मी जर खाली उतरलो ना तर तुम्हाला भेटण्यासाठी मला तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. एवढ्या चांगल्या पदावर आणि एवढे सुविद्य आपण आहात आणि याची जाणीव मी वारंवार ठेवतो. इथे उतरल्यानंतर दादा छान झालं, खूप छान बोलता, कुठे राहता, किती छान बोलता, किती आणि नमस्कार पण केला जातो, याची जाणीव मला आहे. मी माझी पायरी ओळखून आहे. श्रोते हो, आपली या जन्माची कमाई खूप मोठी आहे. इथे माऊलीच्या ठिकाणी यायला मला सांगा की माझी ऐपत तरी आहे का हो अकोल्याहून इथे येईपर्यंत, पण सहज सहज सुलभ मला इथे झालं. ही आपल्या सहाय्याची मला मिळालेली प्रचिती आहे. ही या जन्माची आपली कमाई, ये जन्मी कमाई. प्रत्येकाला महाराजांच्या प्रती घेऊन जाणे. आपल्या घरी आपल्याला काहीच करायचं काम नाही, पण इथे किती जण वाढत होते, किती जण सेवाधारी म्हणून होते. ये जन्मी कमाई. एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नाही. मी वरोऱ्याला गेलो होतो आता प्रवचनासाठी, तर 85 वर्षाच्या एक आजी ताटकळत उभ्या होत्या माझ्यासाठी. एका गजानन विजय ग्रंथामधल्या एका ओवीचा अर्थ त्यांना हवा होता. 85 वर्षाचं वय. मी जवळ गेलो, नमस्कार केलं की म्हणलं, आजी एवढंच मी थांबलात, मला एका ओवीचा भावार्थ सांगाल का? मला कळला नाही हो. मी अनेक वर्षापासून हा भावार्थ शोधते आणि तुम्हीच सांगा. मला तो सांगण्याचा मी प्रयत्न केला, त्यांचं समाधान झालं. पण याही वयामध्ये भावार्थाच्या विषयी एवढं आसुसणं, ये जन्मी कमाई. पुण्या मुंबईवाल्यांच्या तर शेगावच्या ज्या काही वाऱ्या असतात
त्यांची रिझर्वेशन दर 2 महिन्याला पक्केच असतात. काही असो, मला गजानन महाराजांच्या तिथे जायचं. महाराज त्यांना भेटतातही, महाराज वाटही पाहतात. ये जन्मी कमाई केवढी मोठी आहे. काय असेल पुढच्या सत्रामध्ये आणखी एक सुंदर याच्याशीच असलेला माझ्या गावातला दृष्टांत मी सांगणार आहे, अलीकडचा घडलेला समर्पण भाव भक्तांचा. म्हणजे संत आणि भक्त, आता संत आणि भगवंत चालू आहे. ये जन्मी कमाई, पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई. दुसरी पायरी आपण ओलांडली आहे. मी तुमच्याकडे बोट करतोय, माझ्याकडे नाही. पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई, तिसरी ती पाही गुरु कृपा. सद्गुरु गजाननाचे आपण कृपांकित भक्त आहात. माऊली म्हणतात 3 गोष्टी अनिवार्य आहेत. कशासाठी? या विद्यमान ब्रह्मसृष्टीमधलं ब्रह्म जाणण्यासाठी, या दैवी सृष्टीमधलं देव जाणण्यासाठी, देवत्व जाणण्यासाठी, या ईश्वरीय दत्त असलेल्या शरीरामधला तो ईश्वर जाणण्यासाठी. या 3 गोष्टी, पूर्वीचे सुकृत, ये जन्मी कमाई, तिसरी ती पाही गुरु कृपा. माऊली पुढे सांगतात तिहीचा संयोग अभ्यासावा योग, तरी घडे संग ब्रह्माचा पै. तिहीचा संयोग, संयोग शब्द आहे बरं. फार मोठे प्रवचन करणारे मामा देशपांडे पुण्याचे शिरीषदादा यांच्या प्रवचनाच्या पुस्तकामधून हा शब्द, याच्यावरचं भाष्य मी वाचलं. आणि संयोग हा शब्द रासायनिकदृष्ट्या बघा त्याच्याकडे, संयोग मिश्रण नाही. पाणी हे संयोग कसं असतं की 2 H2O, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. ह्या चराचरामध्ये प्रत्येक गोष्टी असा संयोगाने येतात, प्रमाणामध्ये येतात. तिहीचा संयोग किती असावा? पूर्वीचे सुकृत. नाही तर मी म्हटलं की मी एक चांगल्या घराण्यामध्ये जन्माला आलो आणि त्याचाच डांगोरा पिटत राहिलो आणि ये जन्मी कमाईचं पर्सेंटेज कमी आणि गुरुकृपेच्या बाबतीत मला काही अजून काही ज्ञात नाही झालं, तर मग हा संयोग होईल का? माऊली म्हणतात नाही, तिहीचा संयोग. आणि तो संयोग एकदा झाला की तो सांभाळण्याचा अभ्यास करावा. तिहीचा संयोग अभ्यासावा योग. पुन्हा आलेला तिहीचा संयोग आहे हे जाणून समजून घेऊन मनाला पटवून मग काय करायचा की त्याचा अभ्यास करण्यासाठी वारंवार योग साधायचा. योग म्हणजे वारंवार सत्संग. मग आळंदीला जाऊ, पंढरपूरला जाऊ, शेगावला जाऊ, शिबिराला जाऊ, उपासनेला जाऊ, कुठल्या तरी प्रगट दिनासारख्या उत्सवामध्ये सहभागी होऊ, हा योग साधायचा. आपण ज्याला सत्संग म्हणतो ना, छान झालं, भेट झाली नाही का. आम्ही भोजन अवकाशामध्ये बोलत होतो तर आमचं 4-5 जणांचं मिळून बोलणं एक योगच होता, सुंदर योग होता. महाराजांच्या विषयीच बोलणं अर्थात आपलं असायचं, राहणार आहे 2-3 दिवस तरी निदान आणि पुढेही राहतं. मी तरी सतत जे फोन येतात ते महाराजांच्या विषयी येतात, बोलतो महाराजांच्या विषयी. हळूहळू जरा थोडंसं महाराज करून घेत आहेत. योग तिहीचा संयोग की माझं पूर्वसुकृत किती छान, पूर्वजांचे किती माझ्यावर ऋण आहेत. या जन्मामध्ये मला ही कमाई करायची आहे, ते आचरण मला केलं पाहिजेत, हा कुळाचार सांभाळला पाहिजेत, त्याच्यामध्ये भर टाकली गेली पाहिजेत. ये जन्मी कमाई, तिसरी ती पाही गुरुकृपा. बंकटलालाला महाराज दिसले, पथे हजारो लोक गेले. शीते वेचून कोणीतरी मुखामध्ये काहीतरी खातो आहे हे इतरांनी पाहिलं असेल की नाही? निश्चितच पाहिलं हो. पण पूर्वीचं सुकृत बंकटलालाकडे होतं आणि म्हणून त्यांनी कर्तव्य बुद्धीने त्यांच्याकडे बघितलं की आपल्या या शेगावामध्ये एवढ्या आपली हुकूमत आहे किंवा आपण आपली श्रीमंत म्हणून आपण वावरतो, दायित्व आहे आपलं की इथे कोणीतरी एक सत्पुरुष येतात आणि ते उष्ट्या पत्रावळीवरील शीत उचलून खातात. हे मला शोभा देणारं काम नाही. म्हणून त्या कर्तव्य बुद्धीने बंकटलाला समोर गेले. महाराजांचा भान हरपून शोध जो घेतला 2-3 दिवस, तो कर्तव्य बुद्धीने की माझ्या गावामध्ये आलेल्या व्यक्तीला असं उघड्यावर बसावं लागतं, झोपावं लागतं, जवळ काही अंथरूण पांघरूण नाही आहे, पाणी पिण्यासाठी एक नुसता भोपळा आहे,
माझ्या गावामध्ये आलेल्या व्यक्तीचा मग कुठलाही अभ्यागत असू द्या, त्याचे असे हाल होता कामा नये. या कर्तव्य बुद्धीने बंकटलाल भान हरपून महाराजांचा शोध घेत होते. हो, ही या जन्माची कमाई आहे. पूर्वीचे सुकृत हे जन्मी कमाई. आणि मग वडिलांची भवानी रामाची अनुज्ञा मिळाली की महाराजांना आपल्या घरी घेऊ नये. मग तिसरी ती पाही गुरुकृपा. आणि तिथे आल्यानंतर बंकटलालाने महाराजांना घरी बोलवलं. तो सगळा कथाभाग फार सुंदर आहे. महाराजांचं दर्शन, बंकटलालाची सगळी घेतलेली परीक्षा आणि या सगळ्या त्याचा अहमपणा पूर्णपणे नाही आहे हे सगळं पडताळून घेतल्यानंतर महाराज मग चौथ्या दिवशी शनिवारच्या दिवशी मग बंकटलालाकडे रविवारच्या दिवशी तिन्ही सांजेला माणिक चौकामध्ये महाराज भेटतात आणि सांगतात की चल मी तुझ्या घरी येतो. तेव्हा येतात आणि मग महाराजांना घरी नेतात आणि महाराजांना त्यानंतर दुसऱ्या दिवशी 100 उष्णोदक घागरीने स्नान घालतात. बंकटलालाकडे असतील किती जण? फार तर फार 3-4 जण. इच्छाराम शेट्टी चुलत भावांचे काही कुटुंब, 10 असं समूह फॅमिली मेंबर्स ना, कुटुंब सदस्य 100 उष्णोदक घागरीने स्नान घालण्यासाठी बंकटलालाने मला सांगा सगळा वेटाळ किंबहुना शेगाव निमंत्रित केला होता. बंकटलालाचा सम्यक भाव इथे दिसून येतो. सगळ्यांना बोलवलं, ये जन्मी कमाई. आणि म्हणून तिसरी ती पाही गुरुकृपा. बंकटलालाकडे महाराज राहिले. सुखे येतो नारायण घरा. मला सांगा ते नारायण बंकटलालाच्या घरी आले ना राहायला. शेगावमध्ये प्रकट झाले. पहिला महाराजांचं प्रबोधन ऐकण्याचा मान कोणाला मिळाला तर दामोदर आणि बंकटलालाला मिळाला. मग पाहिले महाराजांनी पहिली दृष्टी कोणावर टाकली असेल तर बंकटलालाकडे घेतली. पहिली पूजा कोणाच्या हातून घेतली महाराजांनी तर भवानी रामाकडनं बिल्वपत्र वाहिलं. आणि पहिल्या कुठल्या स्थानी राहिले तर बंकट सदनामध्ये राहिलं. तिसरी ती पाही गुरुकृपा. आणि बंकटलालांनी, हा बंकटलाल भक्त मंदिरामध्ये असा भक्त आहे की जो पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला भेटतो आणि शेवटच्या 21व्या अध्यायामध्ये देखील भेटतो आहे ना. सतत तिसरी ती पाही गुरुकृपा. तिचा संयोग की महाराज केवळ कृपा करीत नाहीत तर त्याग करण्यासाठी देखील मनाची तयारी करवतात. सगळ्या गोष्टीच्या अनुभव घेऊन महाराजांच्या प्रती असलेली निष्ठा सांभाळणे याला संयोग असं आपण म्हणूया. तिन्हीचा संयोग, अभ्यासावा योग. जिथे जिथे महाराज जात असत तिथे तिथे महाराजांना खुशाल जाऊ देत असत. बंकटलालाकडे महाराजांच्या दर्शनासाठी येण्यासाठी कुठलाही अटकाव नव्हता श्रोते हो. आणि महाराज आपल्या लीला करण्यासाठी बंकटलालाच्या घरून जात असत वायूच्या वेगाने. फक्त बंकटलाल काय करायचे की महाराज जात आहेत याची माहिती घ्यायची आहे कदाचित त्या दिशेची आणि रात्री हुरहुर लागून महाराजांची वाट बघायचे. आलेत तर महाराज घरी, ठीक आहे. दरम्यान एक वेळेला महाराज पिंपळगावला गेले. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले. सगळे म्हणायला लागलेत. बंकटलाल बेचैन झालेत. अवघो शेगाव बेचैन झालं. जो तो येऊन म्हणायला लागला बंकटलाल महाराज कुठे गेलेत. खरं बंकटलाला एकट्याचे महाराज होते का? पण पूर्ण उत्तरदायित्व बंकटलालने स्वतःकडे घेतलं होतं. महाराज बंकटलाल म्हणाले असतील, हो ना मी पण वाट पाहतोय, अजून कसे आले नाहीत. फार फार 3 दिवस बाहेर गावी राहतात. मग मंगळवारच्या बाजारामध्ये तिथले पिंपळगावचे गावकरी ज्यावेळेला बाजाराला आले शेगावला त्यावेळेला परस्परांना सांगायला लागले की तुमच्या गावामध्ये अवली आले होते ना, मग आमच्या गावामध्ये गेल्या 8, 10, 15 12 दिवसापासून एक अवली आलेले आहेत. आणि ती वार्ता बंकटलालाकडे पोहोचली आणि मग खुलासा झाला की आपलेच महाराज आहेत. आणि मग तिथे गेल्यानंतर मग बंकटलालांनी विचार केला की आता महाराजांना पुन्हा वापस आणायचं. पण बंकटलालांनी अभ्यास केला. कसा अभ्यास केला? गाडी तर दमणी तर घेतलीच पण सोबत आपल्या पत्नीलाही घेतलं. खरं माणिक चौकामध्ये ज्यावेळेला महाराजांना आणलं त्यावेळेला बंकटलाल सपत्नीक होते का? नाही. इथे बंकटलालांनी
आपल्या सौभाग्यवतीला सोबत घेतलं. हे माझं चिंतन आहे बरं. कदाचित आपल्याला भावेल न भावेल हा विषय वेगळा, पण मला असं वाटतं महाराजांच्या कृपेने की बंकटलालाने विचार केला, अभ्यास केला की परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री महाराजांना घरी जर आणायचं असेल सेवेसाठी आणि निवासासाठी, तर त्यांना शास्त्राच्या संमतीनुसार निमंत्रित करायला पाहिजेत. आणि आपण कदाचित त्या दिवशी जे महाराजांना घरी घेऊन आलो ते एकटेच आलो. अनुमती मिळाली होती भवानीराम बाबांची, पण तरीही पण शास्त्र असं सांगतं की आपल्याकडे एखादा निश्चय असेल, कार्य असेल, तर आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण उभयता जातो. अहो साधं लग्न ठरलं ना तर पत्रिका घेऊन जातो, अक्षत देतो, उभयता. पुरुष छान डोक्यावर टोपी घालतात, स्त्रियाही पदर डोक्यावरून घेतात आणि छान अक्षत घेऊन जातो की आमच्याकडे श्रींच्या कृपेने असं असं कार्य योजिलं आहे, कार्याला यावर हात जोडून त्यांना निमंत्रण देतो. आणि निमंत्रण घेणाराही स्वीकारतो. बापरे तुम्ही दोघं आलात, आता तर यावंच लागेल. आणि एखाद्या वेळेला नाही जमलं की नाही नाही ते दोघं आले होते बरं, त्यांनी काही नुसती पोस्टानी किंवा व्हॉट्सॲपनी पत्रिका नाही पाठवली, पोस्टानी नाही पाठवली किंवा परस्पर निरोप उभयता आले, जावंच लागेल बरं. आपण त्या आदराला आणखी सन्मानित करतो. हे बंकटलालांनी अभ्यास केला, अभ्यासावा योग. महाराज आपल्याला का लाभलेत याचा अभ्यास करा. आणि म्हणून बंकटलालांनी आपल्या पत्नीला घेतलं, गेलेत आणि गुरुरायाला विनंती केली की महाराज 15 दिवस झाले, मला माहीत आहे की आम्ही जसे आपल्या विरहाने व्याकुळ झालो आहोत तसं आपणही आमच्या भेटीसाठी, या लेकरांच्या भेटीसाठी आसुसला आहात ना. आपली चर्या सांगते आहे महाराज, शेगाव तुमची वाट पाहते आहे. चुली पेटतात पण अर्धवट पेटतात. या तर गुरुराया घरी, काय झालं, काही चुकलं का? महाराजची मनधरणी केली बरं. मग महाराजांना काहीतरी कारण सांगावं लागलं की बाबा तुझ्याकडे मी आलो तर तू कोंडून ठेवशील. त्या लक्ष्मीकांतेला कोंडून ठेवलं ना तू, त्या लक्ष्मीला, त्या विष्णुकांतेला कोंडून ठेवलं ना, तसा माझा एक दिवस करशील. थट्टा केली बरं महाराजांनी. महाराज थट्टा खूप छान करतात आपल्या लाडक्या भक्ताची. बंकटलाल हसलेत, म्हणाले की महाराज मी लक्ष्मीवंत आहे, ती लक्ष्मी माझ्याकडे अगदी पूर्ण कलेने विलसित आहे महाराज. पण ती का आहे माहितीये का? मी का श्रीमंत झालो याचा उलगडा तुम्ही ज्या वेळेला प्रकट स्थळी मला दिसलात ना त्यावेळेला झालं. तुम्ही माझ्याकडे येणार होता ना, म्हणून पायघड्या घालण्यासाठी आर्थिक सुबत्ता माझ्याकडे राहावी म्हणून ती पिढ्यानपिढ्या माझ्याकडे आधीच येऊन विसावली की नारायण आपले येणार आहेत ना, म्हणून माझ्याकडे असलेली सुबत्ता. श्रोतेहो किती छान मनोभाव आहे हा. आपल्याकडे गाडी येते, माझ्याकडे मोबाईल येतो, कधीतरी वाटतं हा महाराजांसाठी आला असेल. ही गाडी आमच्या एका मित्राने गाडी घेतली आणि गाडी घेतली, अरे वा अभिनंदन अभिनंदन. नाही हो म्हणे की मी घेतली माझ्या पैशाने, माझ्या कमाईच्या पैशाने घेतली, पण खरं सांगू का महाराजांसाठी घेतली. आणि खरोखरच ताई बापटांचं पारायण अकोल्याला होतं आणि सगळ्या मंडळींनी सांगितलं की तुम्ही ताईंना स्टेशनवर आणण्यासाठी आणि इथून दुसरीकडे नेण्यासाठी तुमची गाडी वापरा. मग त्या दिवशी त्यांना खऱ्या आपल्या मनोदयाचा साक्षात्कार झाला की बरोबर मी महाराजांना सांगितलं की महाराज ही तुमची गाडी आहे, तुमच्याचसाठी आहे. आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही प्रापंचिक सोयी सुविधा आहेत त्या एकदा ईश्वरापर्यंत झाल्यानं की त्याची बाधा होत नाही. बंकटलालांनी सांगितलं माझ्याकडे लक्ष्मी आहे पण ती आपल्याचसाठी आले आहेत. महाराज हसलेत, वा आध्यात्मिक चातुर्य बंकटलाला तुझ्याकडे भरपूर आहे, चल उठले आणि गाडीमध्ये बसले. हा अभ्यास. साध्या साध्या गोष्टी असतात. ताई बापटांचं पारायण आपण खूप वेळेला ऐकलं असेल. मग तो लोटी तशी का ठेवली, ती का हार नीट घाला. खूप अतिशय दक्षतेने ताई साध्या साध्या गोष्टीमध्ये साधकांना, पारायण करणाऱ्याला, आयोजकांना सतर्क करीत असत. महाराज आहेत ते, प्रश्नच नाही आहे त्यांच्यासमोर असं नको. हा अभ्यास योग आहे. आजही शेगावला महाराजांच्या कृपेने छगन काकांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यामध्ये
सहभागी होण्याची संधी मला मिळाली आणि तो सोहळा शेगाव संस्थांनी शिवशंकर भाऊ पाटलांनी आयोजित केला होता. मी ज्यावेळेला गेलो, म्हणजे ही कथा फार मोठी आहे, आता केव्हा तरी विस्ताराने आपण ती कथा ऐकू, गोरट्याला ऐकू. माझ्या आयुष्यामध्ये गजानन महाराजांचा कृपायोग कसा झाला त्याच्याविषयीचा दृष्टांत मी लिहिलेला आहे. त्याचं एक बुकलेट पण छगन काकांना देखील ते ऐकवलं मी. जे माझ्या मनामध्ये, मी आणि माझी पत्नी गोरट्याला गेलो, तिथून दर्शन करून तिथल्या परिसरामधून त्या लोकांच्या बोलण्यामधून आमच्या कानावर पडलं की छगन काकांना वयाची 80 वर्ष पूर्ण होत आहेत. तेवढंच वाक्य. आणि मग आता 81 लागते आहे, तर 80 ते 81 दरम्यान सहस्त्र चंद्रदर्शन शांती विधान करावं असं शास्त्र सांगतं. मग काकांचं आपण केलं तर मग आपण अकोल्याला करू असं मनोराज्य. त्यावेळेला ट्रेन नव्हती सुरू झाली अकोला ते गोरटा, बस होती. जवळपास 5-6 तास आम्ही बसमध्ये मनोरंजन एकमेकांना, ती मला ऐकवायची, मी तिला ऐकायचं. आपण असं करू अकोल्याला, आपण तसं करू, काकांची तुला करू, काकांना बोलू, आता काका येतील आणि छान सहस्त्रदर्शन सोहळा करू. हे सगळं झालं. काकांनी येताना मला एक निरोप दिला होता, शेगावला जा आणि भाऊ पाटलांना हा निरोप दे. तर तो निरोप आहे म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी अकोल्यावरून शेगावला निघालो. तिथे प्रतीक्षालयामध्ये चिठ्ठी दिली की काकांचा निरोप घेऊन मी येतो आहे, छगन काकांचा निरोप घेऊन मी येतो आहे. मग भाऊ पाटलांनी मला ताबडतोबच आतमध्ये बोलवलं, निरोप जो काही द्यायचा तो दिला आणि सांगितलं की असं आहे. मग भाऊ पाटील त्यावेळेला प्रसन्न वाटलेत, मोकळे होते. काय म्हणता, कसं आहे गोरटं, काकांची तब्येत कशी आहे, अशी वास्तवस्तू झाल्यानंतर मग सांगितलं, म्हटलं काकांच्या वयाला 80 वर्ष पूर्ण होत आहेत भाऊसाहेब, 81 वर्ष लागते आहे. सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा अकोल्याला करावं असं मनामध्ये येते आहे. कल्पना आहे नुसती, कदाचित हा नुसता एक मनोराज्य दिवा स्वप्न असेल, आमच्या आवाक्यामध्ये नाही आहे. पण आपल्या तोंडून जर अनुमतीचा शब्द आला तर मग इतर मित्रमंडळीच्या कानावर घालायला जरा बरं पडेल. मला जरा बोलण्याचा व्यासंग आहे, मी बोलून गेलो. भाऊ पाटील हसलेत, पाहिलेत आणि माझं बोलणं झाल्यानंतर नंतरची 15 मिनिटं श्रोते हो, वाक्य न वाक्य सत्य आहे माझं. भाऊ पाटील आमच्या दोघांशी बोलत राहिलेत आणि गोरटा ते अकोला आम्ही जे पूर्णपणे रूपरेषा केली होती तशीच रूपरेषा भाऊ पाटलांनी सांगितली. तोच शब्द माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रुधारा वाहत होत्या. फक्त बदल एक, स्थळ अकोल्याच्या ऐवजी शेगाव संस्थान. आणि तो वृत्तांत मी नंतर केव्हा तरी सांगेल. हा जो आहे प्रचिती प्रत्यय, हा महाराज ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट देतात की नाही तर ती गोष्ट त्यांच्यासाठी असते. हे आलं की हा अभ्यास आपोआप होतो. हा अभ्यास योग, तीहीचा संयोग. पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई, तिसरे ती पाही गुरुकृपा, तीहीचा संयोग. अभ्यासा योग तरी घडे संग ब्रह्माचा पै. मग मात्र माऊलीने निर्वाळा दिला, मग ब्रह्माचा संग होतो. आणि मग माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे आपुले स्वहित दोन्ही तिन्ही एक चित्त झाले. तेव्हा तिन्ही एकत्रित ज्या वेळेला होतील त्यावेळेला मग जळीस्थळी काष्टी पाषाणी तो ईश्वर भरलेला आहे हे कळतं. महाराजांनी बंकटलालाच्या त्या 7व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला माशा येतात ना, माशाची पासोडी, मक्याची कणसे, त्यावेळेला महाराज सांगतात, माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा. पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल. फार सुंदर वाक्य आहे बरं, याचं मनन झालं पाहिजे. हा सगळा श्रोतेहो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तिहीचा संयोग. आणि हा सद्गुरूच आपल्या मनामध्ये त्याची सुंदरपैकी रुजवात करून देणारे अधिकारी असतात, संत असतात. संत एकदा भूतळावर आलेत की ते आपल्या समोर
त्यांना दिसत असलेलं परब्रह्म उभं करतात. त्यासाठी आपल्याकडनं साधना करून घेतात. फार सुंदर विषय हा, अतिशय सुंदर विषय हा आपल्या गजानन विजय ग्रंथामधलाच आहे. बापुनाचा प्रसंग. बापुना 50 माणसं शेगाववरून पंढरपूरला गेली आषाढीच्या निमित्ताच्या वारीला. आपल्या सगळ्यांच्या श्रवणामध्ये असलेली ही कथा आहे. बापुनाचं वय काही त्यावेळेला फार नसेल. बापुना पंढरीला गेलेत आणि महाराजांच्या सोबतची वारी. आता मला सांगा, या ठाणेकरांच्या सोबत जर आपल्याला आळंदीला येताना इतकी धन्यता मिळते आहे, गोरट्याला जात असताना इतकी धन्यता मिळणार आहे, तर त्या काळामध्ये मला सांगा की महाराजांच्या प्रत्यक्ष गजानन महाराजांच्या सोबत पंढरीला जाणं किती मोठी अपूर्वाई असेल, किती मोठी पर्वणी असेल. सगळे गेलेत, बापुनाही होते सोबत, गेलेत. कदाचित पहिल्यांदाच पंढरीला गेले असतील आणि वयी फार नसेल बापुना काळेंचं, आणि गेलेत. आणि मग नियमाप्रमाणे नवमीला पोचायचं वगैरे वगैरे पोचले. तिथे कोकाजी पाटलांच्या मळ्यामध्ये वाड्यामध्ये ते चौफाळ्या शेजारी असलेल्या तिथे सुखदेव कोकाजी पाटलांच्या त्या वाड्यामध्ये महाराज थांबलेत. आणि मग दशमीचा दिवस छान झाला आणि एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी सकाळी अगदी झुंजू तांबडं फुटण्याच्या आधी सगळे उठलेत आणि चंद्रभागेच्या स्नानाला गेलेत. मग चंद्रभागेचं पावन स्नान बापुनाही गेलेत सगळ्यांच्या सोबत. आषाढ महिना शुद्ध एकादशी तिथी महाराजांच्या समवेत, सद्गुरूंच्या समवेत एक मुद्दे लक्षात घ्या. त्यानंतर मग चंद्रभागेचं स्नान ब्रह्ममुहूर्तावर आणि मग विठ्ठलाच्या दर्शनासाठी रावळाकडे ओढीनी, जीवाच्या ओढीनी धावत जाणं. आता त्या मेळ्यामध्ये काय झालं, बापुना आपल्या समूहापासून विखुरले, माहीत नव्हतं कुठून जायचं ते. आणि मग याला शोध त्याला शोध, याच्यामध्ये वेळ गेला आणि मग दर्शन बारीमध्ये इतकी गर्दी वाढायला लागली. बापुनांना प्रवेश मिळणं कठीण झालं. कोणाला विचारावं तर कोणी नीट सांगेना. उपेक्षा वाट्यावर यायला लागली. एक एक मुद्दा आपण लक्षात घेऊ. तिची महात्म्य, सद्गुरूंचं सहवासाचं महात्म्य, स्थल महात्म्य, महायोगपीठे तटे विमरथ्या, स्थल महात्म्य, ओढ दर्शनाची, आणि मग तितिक्षा सुरू झाली. काहो दादा, काहो भाऊ, काहो माऊली, कुठून जायचं कोणी सांगेना. जो तो आपल्या धुमीमध्ये. काही जण तर हेटाने आम्हाला नको विचारू, जो तो आपल्या धुमीमध्ये. मुंगीलाही वाट मिळणार एवढी गर्दी झाली. आणि मग बापुना केविलवाणा बाहेर ढकलल्या गेला. अंगणामध्ये नुसता उभा आहे. सगळे उपेक्षा करतायत, सगळे अवेलना करतायत, कोणीही किंमत देत नाही. दिवस चढतो आहे, हळूहळू दिवस बराचसा वरती आला, तसतशी गर्दी वाढायला लागली. अहो दुपार होत आली तरी बापुनाला प्रवेश मिळेना. तितिक्षा, उत्कंठा, पांडुरंगाच्या समचरणावर माथा टेकण्याची तितिक्षा श्रोते हो पूर्णपणे उत्कंठेला आली, शिगेला पोचली. बापुना म्हणतात की मी कीर्तना प्रवचनामध्ये ऐकलेलं आहे की इथून 8 कोसावर असलेलं अरण नावाचं गाव, तिथे संत सावतोबा होऊन गेलेत आणि त्यांना भेटण्यासाठी पांडुरंगा तू वारंवार जात होता. ते तर 8 कोसावर आहे ना अरण नावाचं गाव. इथे तर मी तुझ्या अंगणात मध्ये उभा आहे. पांडुरंगा माझी उपेक्षा का करतो आहेस? हे लेकरू बाहेर अंगणामध्ये दर्शनाविना तळमळते आहे, तुझ्या लक्षात येत नाही का? ही हाकाटी, हा धावा हृदयापासून होता. औत्सुकतेपोटी दर्शन घ्यायचं नव्हतं, तर सर्व जन्माचं, सर्व जीवाचं सर्वार्थाने कल्याण करण्याचा क्षण बापुनाला साधायचा होता. त्यासाठी आतून आध्यात्मिक अशी भूक अनावर झाली होती. कधी मी पांडुरंगाच्या समोर जातो आणि त्या समचरणावर मी डोकं टेकवतो, असं झालं होतं. आणि प्रवेश मिळेना. श्रोते हो, अवहेलना, उत्कंठा, जीवलगाच्या तुटी ज्या वेळेला पडतात ना त्यावेळेला जगजेटी भेटतो. 3रा प्रहर व्हायला लागला. इतकी शिगेला पोचली, संध्याकाळ होत आली तरी बापुनाला कोणीही विचारेना, साधा आश्वासक शब्दही कानावर पडेना. आता वाटायला लागलं की मी माझ्या शेगावला गेल्यानंतर घरचे विचारतील
घेतलं का एकादशीच्या दिवशी दर्शन तर मी नाही म्हणेल, अरे 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 माझी सगळे निर्भिसना करतील, निंदा करतील, अवहेलना करतील, आता मी कसं तोंड दाखवू. हिरमुसले पण ज्याला म्हणतात ना, हिरमोर ज्याला होणे म्हणतात ना, ते सगळं दुःख बापुनाच्या वाट्यावर आलं आणि तो शोक अतिरेक इतका झाला. संध्याकाळ झाली, शेवटी श्रोते हो बापुनाचा त्या टळटळी संध्याकाळी नाईलाज झाला. आता परत पावली जावं लागणार आहे म्हणून उलट पावली खालच्या मानेने बापुना परत माग काढत काढत आपल्या निवासस्थानी मुकाजी पाटलांच्या वाड्यामध्ये आले. इकडे सगळेजण येऊन दर्शन आधीच घेऊन घरी म्हणजे वाड्यामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी थांबले होते. चर्चा चालू होती बापुनाचीच. कोणी म्हणाले तो खेळ पाहायला गेला असेल, कोणी म्हणाले त्याला काय दर्शनाचं महात्म्य, कोणी म्हणाले लहान लेकरू आहे हो, हरवलं तर आपल्यावर येईल, कोणी काळजी करत होते आणि कोणी निर्व्यसना करत होते. कदाचित अंगणामध्ये उभं राहून बापुना सगळं ऐकत असेल. आता मी यांना काय तोंड दाखवू, मी कुठे गेलो नाही, बरं माझं काही चुकलं नाही, माझं प्रारब्धच फाटकं. श्रोते हो, प्रारब्ध फाटकं वाटणं, उपेक्षित मन होणं, तितिक्षा, दिवसभराचा उपास घडणं, स्थल महात्म्य, महाराजांच्या सोबत येणं, चंद्रभागेचं स्नान, या सगळ्या उपासना सद्गुरू महाराजांनी बापुनाकडनं नकळत करून घेतल्या. अंगणामध्ये आला असेल, ओसरीवर बसला असेल, खालची मान घालून गुडघ्यामध्ये माल घालून बसला असेल आणि मग सगळे म्हणाले अरे आलं ते पोरगं, आला तो बापुना. सगळे म्हणतात आले आले. महाराज बापुनाची वाटच बघत होते. महाराज उठलेत. ही सगळी चर्चा तटस्थपणे महाराज ऐकत होते. महाराज उठले असतील, आले असतील आणि मग बापुना असं म्हणाले असतील महाराज, बापुना. आणि सकाळपासून असा आश्वासक शब्द बापुनाच्या कानावर पहिल्यांदा पडला असेल. संत काय करतात तर भगवंताच्या दर्शन भेटीचा आश्वासक सूर आपल्या कानी घालतात. बापुना. तेव्हा बापुना मी आपलं हिरमुसलं मुख महाराजांकडे, महाराज टाहो फोडला, महाराज मला पांडुरंगाचं दर्शन नाही झालं, लोटांगण घातलं. महाराजांनी उभं केलं असेल बापुनाला. बापुना असा रडवेला होऊ नको, काय हवंय मला सांग, भूक लागली का, फराळ नाही केला का आज तू बेटा दिवसभराचा. तेव्हा महाराज भूक फराळाची नाही लागली, समचरण भेटीची लागली, त्या रुक्मिणी रमणाची भेट घेण्याची लागली. महाराज सगळ्यांचं दर्शन झालं पण मी मात्र विनमुखलो. एवढा महाराज मी कमनशिबी आहे का. तेव्हा महाराज म्हणाले बापुना तुला दर्शन हवं आहे रुक्मिणीपतीचं, पांडुरंगाचं, ये तुला रुक्मिणी रमण दाखवतो. बाकी सगळे ऐकतायत. आणि आपल्या महाराजांनी काय केलं माहिती आहे का, छान बापुनासमोर उभे राहिले. बापुना इकडे बघ, मी सांगतो तसं कर, बरं मी सांगतो तसं कर, अभ्यास योग. मग महाराजांनी आपले पाय समचरणासारखे केलेत. हे सद्गुरू चरण पांडुरंगाच्या चरणाच्या रूपामध्ये आलेत आणि आजान भाऊ असलेले आपले हात श्रींनी कटीवर ठेवले आणि सांगितलं की बापुना माझ्याकडे बघ. मग डोळे मीट. डोळे मिटल्यानंतर मग तू कीर्तन प्रवचनामध्ये ऐकलेलं पांडुरंगाचं रूप आठव, त्याचा आठव कर. मग डोळे मिटून आठव झाल्यानंतर हळूहळू डोळे उघड आणि माझ्याकडे बघ, अभ्यास योग. आणि मग त्यावर हुकूम. समचरण जुळवलेले महाराज अजान भाऊ असलेले सद्गुरू श्री गजानन महाराजांकडे मोठ्या आशेच्या आशाळभूत दृष्टीने छान बापुना काळेने बघितलं असेल आणि मग डोळे मिटले आणि मग हृदयामध्ये विठ्ठलाचं ध्यान केलं. आणि विठ्ठलाचं ध्यान क्षणभर झाल्यानंतर मग हळूच डोळे किलकिले करून महाराजांकडे बघितलं. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तभमणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या बापुना अतिशय आनंदित झाले आणि म्हणायला लागले की महाराज पांडुरंगा मला दर्शन झालं. आणि वर्णन करायला लागले जो पितांबर, जो शेला, जो बापुनाच्या मुखामधून जो रंग, जो पूर्ण पेहराव होता त्याचं वर्णन इतर लोक ऐकतायत
आणि एकमेकांकडे बघतायत की आज दुपारी आपण जे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं तेच वर्णन बापुनाला महाराजांमध्ये दिसतंय. बापुनाला महाराजांमध्ये प्रत्यक्ष पांडुरंग, प्रत्यक्ष विठ्ठल दिसत आहे. वारंवार त्या समचरणावर माथा टेकतो आहे. आनंदाने जय गजानन, जय विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग असा नाचतो आहे. तृप्तीचा पूर्णपणे आविष्कार तिथे व्यक्त करतो आहे. इतर म्हणाले की महाराज आम्हालाही पुन्हा दर्शनाची, एकदा दर्शन तर घेऊन आलो रावळामधून, पुन्हा दर्शन घेऊ द्या. तर महाराज म्हणाले तो भाव पूर्ण पालटल्यानंतर की बापुना सारखं मन आधी करा. दर्शन ही वस्तू काही बाजाराची आहे का? ती अशी मिळत नाही. त्या बापुना सारखं निर्मन, न मन, मन पूर्णपणे त्याचा त्याग करावा लागतो. तेव्हा कुठे तो रुक्मिणीपती दिसतो. बरं अभ्यास हो तरी घडे संग ब्रह्माचा पै. संत अथवा भगवंत एक रूप साक्षात, गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे वेगळे. संत काय करतात की ज्याला दिसले नाही, अहो अनेक वर्ष तप करून ज्या योगियाला जे देवदर्शन दुर्लभ आहे ते आमच्या बापुना काळेला करविलं महाराजांनी. म्हणजे महाराज केवळ प्रपंच सुखाचा करत नाही, केवळ परमार्थ हा आपल्यासाठी उपलब्ध करून देत नाही, तर जे अत्यंत दुर्मिळ आहे, जन्मोजन्मीच्या साधने पोटी देखील जे मिळणार नाही, ते साक्षात सगुण सुंदर भगवंताचं दर्शन संत करवितात. म्हणून संत आणि भगवंत हाचा आपला विषय होता. तिहीचा संयोग अभ्यासावा योग, तरी घडे संग ब्रह्माचा पै. पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई, तीस रीती पाही गुरुकृपा. श्रोते हो, तुमच्यावर गुरुकृपा आहेच, पूर्व सकृत आहेच, फक्त या जन्माची कमाई थोडीशी आपण वाढवू, नाहीतर दरवर्षीचं पॅकेज आपण वाढवतोच ना. आता या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये तर आणखी आपल्याला आपला काय म्हणतात DA काय जे असेल DA वगैरे सगळे भत्ते वाढून देत आहेत हे ठाणेकर आपल्याकडे. आपण छान पुष्ट होणार आहे या जन्माची कमाई. पुढच्या सत्रामध्ये आपण संतांची भक्तावर कशी काय कृपा होते आणि भक्त कसे असावेत असा सुंदर लालित्यपूर्ण असलेला प्रसंग पाहणार आहोत. तेव्हा या सत्रासाठी मला थोडंसं थांबण्याची अनुमती द्या. जय गजानन.